नमस्कार दोस्तों, एम्प्लॉय खबर चैनल की एक और नई वीडियो में आपका स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्ष की ओर से धुले महाराष्ट्र में एक कार्यक्रम दिनांक 18 अगस्त 2024 को यहां पर रखा गया था, जिसमें महिला व कार्यकर्ताओं के सम्मेलन में माननीय सांसद श्रीमती सुप्रिया ताई सुले जी ने EPS 95 पेंशनधारकों के प्रति अपनी संवेदनाएं दोबारा से यहां पर व्यक्त की है और सरकार से अपील की है कि EPS 95 पेंशनधारकों की मांगे जल्द से जल्द मंजूर की जाए। EPS 95 वाले आपले ज्येष्ठ नागरिक सगळे आलेत। हे सगळ्यांनी कष्ट केले ना, म्हणून आपण सगळे इथे आहोत। या पिढीने कष्ट केले नसते तर आपलं काय झालं असतं मला सांगा। आणि यांना पण धोका दिलाय भारतीय जनता पक्षाने। मला अजून आठवतं की 2014 मध्ये यांनी मागणी केली होती EPS 95 ला निधी द्या, त्यांचे हक्काचे पैसे आहेत पेन्शनचे। तेव्हा मला वाटतं प्रकाश जावडेकर आणि अरुण जेटली जी होते। आता अरुणजी आपल्यात हयात नाहीये, दुर्दैव आहे। फार मोठा नेता भारतीय जनता पक्षाचा, पण अरुणजी आणि प्रकाश जावडेकरांनी यांना शब्द दिला होता की आमचं सरकार आलं ना की आम्ही EPS 95 चे पैसे तुम्हाला देऊ। आज 11 वर्ष झाली आहेत त्यांचं सरकारून एक पैसा नाही। 500, 600 आणि 1000 रुपये यांना मिळतात, जिथे 7500 रुपये मिळायला पाहिजे। त्यांच्या कष्टाचे हक्काचे पैसे पण EPS 95 ला देत नाही। मग EPS 95 चे हजारो कोटी रुपये गेले कुठे? सरकार म्हणतं त्यांच्याकडे पेन्शनचे पैसे म्हणजे खर्च करायचा अधिकार नाहीये, त्याच्यावर सरकारला इंटरेस्ट मिळतं। ते इंटरेस्ट दिला तरी यांचा प्रश्न सुटेल। इलेक्शन हरल्यावर 1500 रुपये द्यायची तयारी आहे, जिंकले तरच 3000 रुपये द्यायची तयारी आहे। EPS 95 चे पैशाचा हा सगळा जो गोलमाल आहे ना, हा सगळा गोलमाल भारतीय जनता पक्षाचा हा आरोप आहे माझा। आणि मी तुम्हाला शब्द देते की आमचं सरकार आलं ना की EPS 95 चे हक्काचे पैसे तुमच्या घरी येऊन आम्ही चेक देऊ, कारण का ज्येष्ठांचे जे आशीर्वाद आहेत। आम्ही कुणामुळे इथे आहोत आज? नाही अहो, असं नाहीये। मी तुम्हाला सांगू, हे संस्कार म्हणतात, कसले यांचे संस्कार? ते नेहमी भाषण करताना जय श्री राम म्हणतात। मी कधी जय श्री राम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते, कारण का राम जे देवता आहेत त्यांनी नेहमी प्रत्येक गोष्टीची मर्यादा पाळली। तो जैसे कि आप सभी को अपडेट मिली गई होगी कि महाराष्ट्र में यहाँ पर विधानसभा चुनाव जल्द होने हैं। जल्दी इसकी तारीखों की घोषणाएं भी यहाँ पर 8 से 10 दिनों में हो जाएगी और उसी को लेकर पक्ष और विपक्ष की सभी पार्टियां यहाँ पर जो है अग्रेसिव नजर आ रही है। इसी को लेकर EPS 95 पेंशनधारकों का मुद्दा भी महाराष्ट्र के सभी सांसद यहाँ पर जोरों से उठा रहे हैं। इसी में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी से श्री सुप्रिया सुले जी ने लोकसभा में भी कई बार इस मुद्दे को यहाँ पर उठाया है और आज फिर से एक महिला सम्मेलन में यहाँ पर उन्होंने फिर से EPS 95 पेंशनधारकों का मुद्दा उठाया है।